नमस्कार मंडळी, मी सॅम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहेत मंडळी? बरे आहेत ना? काळजी घ्या. तर मंडळी, आजचा ब्लॉग हा आगळा वेगळा होणार आहे. कारणही खास तसंच आहे. कारण की कसं म्हटलं मंडळी, म्हणू शकतो आपण एक कलाकार हा आपल्या रंगभूमीपासून जास्त वेळ लांब नाही राहू शकत. तसंच आमचंही काहीसं झालं. म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही काही नाटक करत होतो, पण लॉकडाऊन मुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. पण पुन्हा एकदा नाटक ते आम्ही उभार साधलं, ते नाटक पूर्ण झालं. आणि आता यावर्षीही आम्ही नवीन नाटक रंगभूमीवरती घेऊन येत आहोत. त्याचं नाव डिक्लेअर करेनच. सो आज आम्ही आहोत कांदिवली मधील एका शाळेमध्ये. प्रॅक्टिस आहे, ओपनिंग आहे नाटकाची. तर ती नाटकाची ओपनिंग कशा पद्धतीने होते हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. माझे काही सहकारीही आलेले आहेत, त्याच्यासोबत मी ओळख करून देतो. सो धमाल खूप इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे जर कोणी जर इच्छुक असेल तर आतापासून बुकिंग चालू करा, कारण की ऑलरेडी आमचं बुकिंग होत चालू झालंय. सो चला तर मंडळी, आपण या नाटकामध्ये सहभागी होऊया आणि कसं ओपनिंग होते ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया. सो म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपली कोकणी पोरं नवीन एक नाटक रंगमंचावरती घेऊन येत आहेत. तर आता आमची पहिली घंटा झालेली आहे आणि लवकर दुसरी आणि तिसरी घंटा होईल. ती दुसरी आणि तिसरी घंटा असेल ती म्हणजे रंगीत तालमीची. जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे मी तुम्हाला ब्लॉग या नाटकाच्या संदर्भात तुम्हाला टाकत जाईल आणि तुम्ही ते ब्लॉग पाहत राहा. सो चला तर मंडळी, आपण या नाटकाच्या ओपनिंगला सहभागी होऊया. आणि त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. आमचे वासुनाना हे नेहमीच आमच्या जेव्हा नाटक चालू होतं किंवा ओपनिंग असते तेव्हा आमचे पुजारी असतात. वासुनाना, पुजाऱ्याची भूमिकाही तुम्ही निभावताय. आताही आपल्या ओपनिंगची सगळी तयारी चालू आहे. गणपती बाप्पा, त्याच्यानंतर नटेश्वर बाबा महाराज इकडे आहेत. सो आता हळूहळू पूजा वगैरे होईल. काही लोक येत आहेत, अजून येतील आणि मग ओपनिंग होईल. मंडळी, ज्याप्रमाणे आपण कोणतंही शुभ काम करताना गणपती बाप्पाला आणि दैवतेला वंदन करतो, त्याचप्रमाणे आम्ही सगळेच नाट्यक्षेत्रातील गणपती बाप्पाला, त्याच्यानंतर मग जे आपलं नाटकाचं पुस्तक आहे त्याला पूजा करून नतमस्तक होऊन त्या कामाची आपण सुरुवात करू. तसंच काहीसं आम्ही आता इथे पूजा मांडलेली आहे आणि थोड्या वेळात आपण इथे पूजा होणार आहे. आणि पूजा झाल्यानंतर मग आपण साकडंही घालणार आहोत, तेही पाहणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. हे गणपती गजानना, आज बाबा नवं नाटक घेऊन येत आहोत. या नाटकाचं जे काही नाव आहे ते आम्ही नंतर तुला सांगू किंवा नंतर आम्ही घोषित करणार आहोत. परंतु नवयुथ कला मंच जे सादर करत आहेत नाटक, या नाटकासाठी आज तुझा शुभारंभ, तुझ्या पाय गुणांसाठी, तुझ्या आशीर्वादासाठी जे काही आम्ही करतोय. आज आम्ही बाबा पाचपानाचा विडा, एक नारळ ठेवलेला आहे. आज 5 लोक उभे राहून बाबा तुझे पूजा अर्चना केलेली आहे. त्या अर्चनेला तू परिपूर्ण उभा राहून आज बाबा पेढ्याचा मान तुला ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या गावातल्या ग्रामदेवतेला वंदन करून, गावच्या देवाला वंदन करून, नमन करून, तसंच बाबा आज कांदिवली विभागामध्ये तुझी सेवा आज करतोय, तुझी पूजा आज करतोय. या नाटकाच्या रूपाने तू आमच्या परिपूर्ण पाठीशी उभा राहशील. तर मंडळी, आपल्यासोबत आहेत मिलिंद रहाटवळ लोणवडीतले. ते आपल्या नाटकामध्ये एक गमतीशीर आणि मजेशीर भूमिका साकारणार आहेत. मी तुम्हाला या नाटकामध्ये कोणते पात्र साकारणार ते सांगत नाहीये, पण त्यांच्यासोबत आपण बोलूया. काय म्हणतायत ते? आज ओपनिंग आहे, एक्साइटमेंट आहे.
आणि मिलिंद सर काय सांगाल, आपण एक नवीन नाटक रंगभूमीवरती घेऊन येतोय, तर तुमच्या 2 शब्दात व्यक्त करा भावना काय असतील त्या. नमस्कार, माझं नाव मिलिंद शंकर आटवल, मुळगाव लोणवडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे खूप उत्सुकता आहे. आता पहिलं आमचं नाटक झालं प्रेमाचा गोळमाल, त्यानंतर गॅप गेलं 2-3 वर्षाचं. आणि उत्सुकता म्हणजे नाटक लावायचं हे कळल्यानंतर झोप मुळात लागतच नाही. झोप उडालेली असते आणि त्या नाटकाची म्हणजे वाचन म्हणा हे चालूच असतं. आणि खरोखरच आम्ही सर्व हौशी कलाकार आहोत आणि याच्या आधी आम्ही एकदा भेटलो होतो. त्यामुळे आम्हाला म्हणजे उत्सुकता ही नाटकाची असते सगळ्या कलाकारांना. आणि सांगण्याचं भावार्थ म्हणजे आम्हाला हे आमचं एक फॅमिली आहे. नाटकातील जे कलाकार हे आमचं फॅमिली आहे. आम्ही फॅमिलीप्रमाणे वागतो आणि खरोखरच कधी जवळ येतोय, कधी एकत्र येतोय, तो आज दिवस उगवला आहे. हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि खरोखरच नाटकाची सुरुवात खूप चांगलं नाटक आहे. ते आपल्याला सांगतीलच आणि नाटकाची सुरुवात जोरदार आम्ही करू आणि खरोखरच आम्ही सर्व मिळून ही टीमने आम्ही अशी तयारीच केलेली आहे. एवढे बोलून मी 2 छोटे मिलिंद सर, तुम्ही प्रेमाचं गोलमाल हे तुमचं पहिलं नाटक होतं. तिथून खरी आपण म्हणू शकतो नाटकाला तुमच्या सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर अजूनही ते रंगभूमीवर अनेक नाटक करत आहेत. म्हणजे तो प्रेमाचा गोलमाल नाटकाचा अनुभव आणि आता करताय त्याचा अनुभव एकंदर कसा होता? खूप खूप चांगला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला असं वाटलं नाही की मी नाटकात काम करू शकतो. खरोखरच ते समीर सर आणि मनीष सर यांची ग्रुप मला प्रतिसाद देऊन मला जसं शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, माझ्यासारख्याला तर माझ्यासारख्याला तर सर बोलायचे, ते लोक बोलायचे की टाटारलेपणा, पण तो खरोखरच त्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केलं आणि मी आज या क्षेत्रात, या नाटकाच्या कला क्षेत्रात मी आहे आणि आतापर्यंत 3 ते 4 शो केलेले आहेत. हा 5वा शो असेल माझा. मला खरोखरच मला त्याचा अभिमान आहे. एवढंच मी बोलून 2 शब्द माझे थँक्यू, थँक्यू. सो मिलिंद सर होते हे मिलिंद राठोड लोणवडी मधले. आता आपण इकडे आपल्या नाटकातले त्यांनी ही पहिल्यांदाच प्रेमाचा गोलमाल या नाटकामध्ये भूमिका केली होती. मोडकले दादांसोबत बोलूया. दादा, भाऊजी, मित्र सगळंच आमचं काही आहे. त्यांचं नाव सांगा आणि एकंदर काय सांगाल तुम्ही नाटकाबद्दल? माझं नाव निलेश काशीनाथ मोडकले, गाव देव्हारे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. नाटक हे प्रेम लहानापासूनच होतं की काहीतरी करायचं. पण एक संधी मिळाली या लोकांसोबत राहून. त्याच्याबद्दल आता जो येतोय शो, हा शो खूप खूप आणि खूप हसवणार आहे आणि खूप मनोरंजन देणार आहे. तर तुम्ही जे काय आहेत समीरच्या लोगो याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही स्वतः बघा, या आणि आनंद घ्या. नाटकाची आजपासून खरी सुरुवात झाली, तर पुढचा प्रवास कसा असेल, तुमची भूमिका तर तुम्ही सांगणार नाही, सध्या गुलदस्त्यात आपण ठेवणार आहोत. पण तुम्ही प्रेमाचा गोलमाल या नाटकामध्ये जी भूमिका केली ती अतिशय कॉमेडी पात्र होती. तर या नाटकामध्ये तसं काहीसं आम्हाला पाहायला मिळेल का? मागच्या गोलमालमध्ये जी भूमिका होती ती खूप छान होती, कारण म्हाताऱ्याची भूमिका होती. पण आता जी दिलेली रोल आहे तो लय वेगळा आहे. मी आता बोलत नाहीये. हा पण रोल मला चांगला त्याच परीने करून दाखवायचा आहे. सो मंडळी, आपण पुढेही हळूहळू बोलणार आहोत. सो हे सगळे कॅरेक्टर आहेत ते आपल्याला नक्कीच वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील. म्हणजे पहिल्या ज्या नाटकामध्ये होते त्या नाटकामध्ये वेगळे होते आणि आता हळूहळू वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील. तो आपण हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहोत. पोपट लागला मिठू बोलायला, जेव्हा नवीन पोपट लागला मिठू बोलायला. आता हे आहे ना, तुला सुद्धा एक दिवस वाकावंच लागेल. अगं तुला सुद्धा एक दिवस वाकावंच लागेल. तुमच्या घराण्याची तशी शिस्तच आहे. अरे आमच्या घराण्याची तशी शिस्तच आहे. केव्हाही कुठंही वाकायचं. केव्हाही कुठेही वाकायचं. आम्ही कितीही वेळा वाकू. अरे आम्ही कितीही वेळा वाकू, पण मोडणार नाही. तुला काय वाईट वाटतंय? हा, बरं, शांतूला आपण शहनशाह निर्णय घेऊया की? चालेल तसं चालेल. ये
चालेल चालेल तसं चालेल. तसा मी काही एकदम काठावर आलेलो नाही. तसा मी काय एकदम काटावर आलेला नाही. मी पुन्हा इथे येईल. मी पुन्हा येईन. त्यावेळी मात्र हिला माझ्या स्वाधीन केलं. तर मंडळी, आपल्या नाटकाचे दिग्दर्शक मनीष कुळे सर आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. सर, तुम्ही नाटकाचं नाव सांगा आणि आपले जे प्रेक्षक वर्ग आहे, जे यूट्यूबवरून आपले ब्लॉग पाहतात, त्यांना थोडक्यात नाटकाबद्दल माहिती सांगा. कसं असेल नाटक आणि कधी लावणार, हे सगळं थोडक्यात आपल्या नाटकाबद्दल तुम्ही सांगा. सर्वप्रथम तुम्ही या नाटकामध्ये कोणती महत्वाची भूमिका पार पाडताय ते सांगा आणि तुमचं नाव सांगा. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी मनीष कुळे. आम्ही मागच्या वेळेला गोलमाल, प्रेमाचं गोलमाल हे नाटक केलं होतं आणि त्या नाटकाला आपण भरभरून प्रेम दिलं. तसंच आता आम्ही तुमच्यासाठी अजून एक नवीन नाटक घेऊन येतोय. धमाल विनोदी असेल. सध्या मला खूप पाहायला आवडेल. आम्ही नवयुथ कलामंचच्या माध्यमातून हे नाटक तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तर पुन्हा एवढंच सांगेन की खूप धमाल नाटक असणार आहे. नक्की आवर्जून पहा तुम्ही हे नाटक. आणि माझी या नाटकात प्रमुख भूमिका आहे आणि ती मागच्या वेळेसारखी धमालच असणार आहे, पण थोडंसं वेगळं असणार आहे. पण धमाल तुम्हाला नक्की बघायला मजा येईल. दिग्दर्शनाचा अनुभव बोलाल तर मागच्या वेळेचा नाटकाचा अनुभव होता, त्यामुळे यावेळेला थोडंसं सोपं जात आहे. आणि मुळात म्हणजे या नाटकातले जे कलाकार आहेत ते खूप उत्साही आणि हौशी कलाकार आहेत. म्हणजे म्हणतो ना, जर नाटकात जे काम करणारे कलाकार असतात, ते जर कलाकार जर खरोखर मनापासून त्यांची तयारी असेल आणि ते उत्साही असतील, मनापासून उत्साहित असतील, तर नाटक करायला सोपं जातं. अर्धी ही जिम्मेदारी तर तिथेच कमी होऊन जाते. आव्हान असं काही म्हणू शकत नाही, पण आमचे नवीनच ग्रुप आहे. आता हे 4थं वर्ष चालू आहे आमच्या ग्रुपचं, नवयुथ कलामंच मुंबईचं. तर आम्ही हौशी कलाकार प्रत्येकजण आपापला नोकरीधंदा सांभाळून एक मनोरंजन, एक आवड म्हणून किंवा एक आवड जोपासायची असते. आपण प्रत्येकजण नोकरीधंदा तर करतच असतो, आपला संसार प्रपंच करत असतो, पण त्याच्यातूनच एक आवड आपली जपायची असते. ती आम्ही आवड जपण्याचा प्रयत्न करतोय आणि ती आवड जपता जपता आम्ही आपलं मनोरंजनही करणार आहोत त्याच्या माध्यमातून. तर माझं सगळ्यांना आव्हान असेल की आपण आम्हाला असंच मागच्या वेळेला जे सहकार्य केलं ते यावेळेला सहकार्य करा, अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि नाटकाचं नाव तुम्ही आता अनाऊन्स करा असं मला तर वाटतं. नाटकाचं नाव सांगा. आता तुम्ही म्हणतात तर नाटकाचं नाव आहे लग्न शांतूच्या मेवणीचं. धमाल विनोदी नाटक आहे. खरोखर खूप बघायला मजा येईल. एका व्यक्तीसोबत बोलणार आहोत, ज्यांच्याकडून मी मुळात म्हणजे नाटकाचे जे धडे गिरवले, म्हणजे यांच्याच मार्गदर्शनाखाली मी नाटकातून हळूहळू पुढे गेलो. तर त्यांचे मी तुम्हाला ओळख करून देतो. अनिल कुळे, म्हणजे अनिल अण्णा, हे आपल्यासोबत आता आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. अण्णा, एकंदर खूप वर्षांनी तुम्ही कमबॅक करताय स्टेजवरती, पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेऊन येत आहे. कसं वाटतंय पुन्हा एकदा लॉकडाऊन नंतर तुम्ही येत आहे? सो काय सांगाल एकंदर नाटकाबद्दल? नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे पहिल्यांदा सर्वप्रथम माझं नाव अनिल महादेव कुळे पूर्ण. नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं, नाटक माझ्या जवळजवळ मला रक्तातच आहे असं म्हणायला लागेल. कारण नाटकासाठी मी काही माझ्या ठिकाणं पण म्हणजे 1995 पासून जागा बदलली, माझी शाळा बदलली नाटकांसाठी बदल. नाटक मरेपर्यंत करेन. मला नाटकाबद्दल खूप हौस आहे, नाटक कधीही करेन. पण मला अशी काही नाही जरुरी की मला ती भूमिकाच आवडली पाहिजे. मी साक्षात्कारमध्ये पण एक वयस्कर माणसाची तात्या म्हणून केलं होतं. ते पण बघणाऱ्यांना प्रचंड म्हणजे आवडलं होतं, नाही असं नाही, आवडलं होतं. आणि त्याच हिशोबाने आज वयाच्या हिशोबाने ह्याच्यात एक त्या वयाच्या माणसाची भूमिका करत आहे. आणि आज या नवीन युगामध्ये नवीन काहीतरी करावं, की नवीन ही लोक काहीतरी करतात. गेल्या वेळेला यांचं नाटक पाहिलं, असं वाटलं की आपल्याला जर या लोकांबरोबर केलं तर अजून त्या टीमचा आपण अवयव आहे म्हणून करायला काय हरकत नाही. आणि चांगलं काहीतरी ह्याच्यातून आम्हाला एक टाइमपास पण होतो, आणखीन सगळ्यांची करमणूक पण होते आणि काम करायला मजा येते. म्हणजे एक रविवारचं दिवस घालवायचा म्हटलं तर इकडे जा तिकडे जा किंवा कोणते व्यसन करण्यापेक्षा हे चांगलं काहीतरी लोकांसमोर आणायचं
आणि लोक पण खुश, आपलं मन पण खुश. आणि येणाऱ्या, आता माझं वय आहे 55, उद्यासाठी माझ्या 60 किंवा 65 वर्षासाठी माझी एक आठवण म्हणून पण ही राहू शकते माझ्या वयामध्ये, की बाबा ह्या टायमाला माझ्या मुलांना किंवा माझ्या नातवंडांना सांगू शकतो की मी या वयामध्ये माझं नाटक मी केलं होतं, मला हौस आहे नाटकाची, मी जपून अजून साक्षात्कारची शिडी माझ्याकडे आहे, मी कधी आठवण आली ती पाहतो. तशीच याची पण शिडी बनली तर कधी मरेपर्यंत कधी आठवण येईल तर पाहू. आणि मला तरी वाटतं की सगळ्यांनी ही नाटक म्हणजे आपले मराठीमध्ये पूर्वजनांनी केलेली आहे, ती कंटिन्यू यांनी ज्यांनी त्याला जिवंत ठेवावं अशी माझी इच्छा आहे. आणि मला खूप मजा येईल यांच्याबरोबर काम करायला, की यांचं नाटक मी याच्या अगोदर पाहिलं होतं, त्यामुळे माझी इच्छा आहे यांच्याबरोबर काम करण्याची. कोणतीही भूमिका असो, कितीही छोटी असो मोठी असो, मला काम करायचं आहे. त्यामुळे बस एवढंच सांगायचं. आणि आपण सर्वांनी या नाटकाला आवर्जून या, मजा घ्या आणि आम्हाला सहकार्य करा अशी ही विनंती करतो. विश्वनाथ दादाकडे जाऊया. विश्वनाथ दादा म्हणजे माझ्या काकांचा मुलगा, मोठा भाऊ. सो काय सांगशील दादा, यावर्षी आपण एक आगळं वेगळं नाटक घेऊन येत आहे, तर कसा उत्साह आहे, कसा जोश आहे आणि काय सांगशील एकंदर नाटकाबद्दल? पहिलं तुझं नाव सांग. नमस्कार, मी विश्वनाथ कुळे. या नाट्यसंस्थेमध्ये आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून आहे, जोडले गेलेलो आहोत 3 वर्षापासून. तर आता आमचं नवीन एक नाटक येत आहे, तर तुम्हाला मजा येईल बघायला. खूप गंमत जम्मत असणार आहे आणि खूप कॉमेडी असणार आहे. तर नक्कीच करण्याचा अनुभव आणि आताचा अनुभव कसा वाटतो? अनुभव गेला तर प्रथमच आपण पूर्वी आपण शाळा कॉलेज यामध्ये करायचं काम, पण ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष जेव्हा रंगभूमीवर काम करायला आलो तेव्हा कुठे पाठांतर करायचं, काय करायचं, बऱ्याचशा गोष्टी असतात. डायरेक्टर लोकांना पण प्रत्येक माणसावर लक्ष द्यावं लागतं. बऱ्याच गोष्टी आहेत, खूप मेहनत करावी लागते आणि आपला एका कलाकाराने कला सादर करणं हे खूप आपल्याला एक अभिमानाची गोष्ट असते. आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया, तुमच्या प्रतिक्रिया ह्याही आम्हाला खूप बऱ्याचशा आम्हाला रिस्पेक्ट करतात. तर असंच आपलं पुढचं नाटक पण येईल, ते खूप धम्माल असेल. एक विनोदी नाटक आहे, बघायला जरूर या, नक्की या. तर मंडळी, आजचा आमच्या ओपनिंगचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मंडळी, आम्ही मुळात ही सगळे दापोली तालुक्यातील, ही कोकणातील सर्व तरुण मंडळी आणि तरुण मंडळीच म्हणूया, सगळे एकत्र येऊन काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, आमच्या नाटकाला प्रेम द्या. आम्ही नक्की तुम्हाला हसवू, फसवू, धमाल करू. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हे आपलं नाटक येत आहे दादरमध्ये आपल्या प्लाझा सिनेमागृहाच्या समोरच नाट्य मंदिर आहे, शिवाजी नाट्य मंदिर. या ठिकाणी या आणि आम्हाला भरभरून प्रेम प्रतिसाद द्या. मुळात आमचा प्रयत्न आहे की आपली कला ही लोकांपर्यंत पोहोचावी, हेच आमचं मुख्य उद्देश आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय भरभर. तुम्ही यश तुमच्या हातात आहे, तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल. आणि मंडळी, इथेच थांबतो. लग्न शांतूच्या मेवणीचं हे लवकरच रंगमंचावरती घेऊन येत आहे. सो मंडळी, आजपासून तालमीला सुरुवात झाली. असेच काहीसे एपिसोड तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. रंगीत तालीम म्हणा किंवा मधल्या रिहर्सल मध्ये किंवा चुटकुले म्हणा, हे पाहायला मिळतील. सो मंडळी, इथेच तुर्तास थांबतो. लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन भागामध्ये. सो मंडळी, धन्यवाद. रजा घेतो तुमची. बाय बाय.